अभिवाचन करणाऱ्या व्याख्यात्या म्हणायला नको आलेल्या आहेत. तर सईची मी अगदी थोडक्यात ओळख करून देते. म्हणजे माझी आणि तिची ओळख कशी झाली अशा तऱ्हेचं की आपण आभासी जगाला खूप नावं ठेवतो, पण आता इथं होस्ट असलेले अतुल ठाकूर आणि ते तर तुम्हाला त्यांचं काम सगळ्यांना माहिती आहे. आणि आज अभिवाचन करणारी सई कोडोलीकर यांची ओळख आभासी जगातून झालेली आहे आणि ती इतकी नंतर घट्ट झालेली आहे आणि छान झालेली आहे. आणि ती सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करते पुण्यातल्या. आधी पुण्यात होती ती, नंतर आता कोल्हापूरला असते. पण ते काम नंतर तिचा छोटा मुलगा सगळं सांभाळून तिला साहित्य, कला, संगीत या सगळ्यामध्ये खूप आवड आहे आणि ते ती करत असते. स्वतः गाणं पण ती छान म्हणते. आणि तर तिची आपल्या पार्किन्सन मित्रमंडळाची हे संपर्क म्हणजे काय आहे की अगदी ते मायबोलीवरून हे जेव्हा भेटले लोक, तर त्यांनी आर्थिक मदत पहिल्यांदा आधी सगळ्यात एकत्रित येऊन आपल्याला मंडळाला केली होतीच. पण नंतर सुद्धा तिला आपल्या सभा न्यायची खूप इच्छा असायची, पण सोमवारी आपली सभा असायची. तिचं ऑफिस अगदी आपल्या नर्मदाच्या जवळ होतं, पण ती सोमवारी सभा असल्यामुळे तिला येता यायचं नाही. पण नंतर मला काही गप्पा स्वरूपातल्या माराव्यात अशा तऱ्हेचं वाटत होतं. त्यावेळेला मी तिच्याशी बोलले. माझ्या डोक्यात खूप येतं, पण मला तेवढं लिहायला ताकद नाहीये. तर तिने मार्ग सुचवला होता, तुम्ही रेकॉर्डिंग करा आणि मग मी ते शब्दांकन करून लिहून तुम्हाला पाठवीन. आणि त्याप्रमाणे आता पार्किन्सन विषयक गप्पा ज्या आहेत त्या मला वाटते 65-66ला पोहोचलेल्या आहेत. त्याची सुरुवात सईमुळे झालेली आहे. आणि त्याची नुसतंच गप्पा स्वरूपात मी 1-2 टाकल्यावरती म्हणली त्याला आपण आता मथळा देऊया, त्याला नंबर टाकूया. हे सगळं तिनेच सुचवलं आणि त्यामुळे त्याला एक नीटनेटकेपणा आला. हे तर झालंच, पण ती पहिली ती त्याच्यावरची म्हणजे वाचक असायची आणि तिला आवडलं की नाही याच्यावरून मला उत्साह येत गेला. आणि सगळ्यात म्हणजे तरुण लोकांच्या बरोबर असलो की आपण पण तवाने राहतो. तर तिने काही काही गोष्टी सुचवल्या ज्या आपल्याला माहिती नसतात, की टॅग करा तुम्ही म्हणून. तर मग त्यामुळे मी मग तिला सईला, अतुलला, नंतर कार्यकारिणीचे सगळे सभासद अशा सगळ्यांना आणि ज्यांच्यावर त्यांची नावं त्याच्यात असतील त्यांना टॅग करायला सुरुवात केली. आणि ते टॅग केल्यामुळे काय झालं की त्यांच्या फ्रेंड्स लिस्ट मध्ये ते जायचं आणि त्यामुळे ह्या सगळ्या तरुण लोक ती आपल्या फेसबुककडे यायला लागली. त्यामुळे त्यांना बरीच माहिती व्हायला लागली की मग आपले शुभंकर शुभार्थी फक्त जे पती पत्नीच असतात, तर त्याच्याऐवजी नातवंड, मुलं वगैरे सुद्धा आपल्या फेसबुककडे आणि पार्किन्सन मित्र मंडळाकडे वळली. तर तिचं खूप कॉन्ट्रीब्युशन त्यामुळे माझ्यासाठी मोठं आहे. तर सईला आता मी दुसरं म्हणजे मला वीणाताईंचे आभार मानायचे. वीणाताई देव यांचे परमिशन घेऊन आपण हे अभिवाचन करतोय. मीही त्यांच्याशी बोलले, सई पण त्यांच्याशी बोललेली आहे. तर त्यांचे मी प्रथम आभार मानते आणि या कार्यक्रमाला आता सुरू करूयात. श्यामाताई पण आलेल्या आहेत बरं का, अमेरिकेहून हजर आहेत त्या. आणि सुरू करूयात आपण. नमस्कार, माझं नाव सई कोडोलीकर. मी कोल्हापुरात असते. शोभानाताईंनी माझी ओळख करून दिली आहे तुम्हाला. पार्किन्सन्स मित्रमंडळाबरोबर 2-3 वर्षापूर्वी शोभनाताईंमुळे ओळख झाली आणि आता ती दृढ झाली आहे, कारण तुमचे सगळे उपक्रम, ऍक्टिव्हिटीज मी खूप फॉलो करत असते. मला रेग्युलर अपडेट्स पण मिळत असतात तुमच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजचे आणि मला त्या सगळ्या गोष्टींबद्दल खूप कौतुक वाटतं. म्हणायला गेलं तर एका आजाराचा स्वमदत गट या स्वरूपात सुरू झालेल्या या गटाची व्याप्ती आता तेवढी उरलेली नाही आहे. त्याचा विस्तार खूप वाढत चाललाय आणि तो आमच्यासारख्या सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतो. ही खूप कौतुकाची गोष्ट आहे. तुमच्या एका उपक्रमात मलाही खारी एवढा वाटा घ्यायला मिळतोय, त्यामुळे मला खूप आनंद होत असतो ते करताना. हा गट असाच बहरत राहू दे ही माझी अगदी पार्किन्सन्स मित्रमंडळाला मनापासून शुभेच्छा आहे. धन्यवाद. आपल्या आजच्या कार्यक्रमाचं सुतोवाच ज्या शीर्षकाने केलं गेलंय की ते अभिवाचन मी करणार आहे, ते ह्या पुस्तकाचं दुर्गभ्रमण गाथा. आपल्याला सगळ्यांना प्रसिद्ध लेखक गोपाळ नीलकंठ दांडेकर उर्फ गोनीदा ओळखीचे आहेत. तर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत, पण लेखक म्हणून त्यांची जेवढी ओळख आहे
तेवढीच गड किल्ल्यांची सातत्यानं भटकंती करणारं व्यक्तिमत्व, अशाही प्रकारे त्यांची ओळख मोठी आहे. तर त्यांनी ज्या ज्या गडांवरती भ्रमंती केली तिथले त्यांचे अनुभव त्यांनी या दुर्गभ्रमण गाथेमध्ये लिहून ठेवलेले आहेत. याच्यात अनेक किल्ले आहेत. रायगड, राजगड, सिंहगड, पुरंदर, राजमाची, कर्नाळा, विशाळगड, प्रतापगड, पन्हाळा असे अनेक किल्ले त्यांनी याच्यामध्ये घेतलेले आहेत. तर मी काही मोजक्या किल्ल्यांचं वर्णनांचं वाचन आज तुमच्या समोर करणार आहे. तर आपण रायगडापासून सुरुवात करूया. शिवतीर्थ रायगड. माहित होतं की शिवकाळातील अवशेषांचं धूसर चित्र देखील कुठं उरलं नाही. चौथरे जे काय असतील ते, त्यापर्यंत काही नाही. शिवरायांनी जे इथं कल्प जमवलं तेच, त्यात मग भर काही पडली नाही. किंबहुना अगदी खरं बोलायचं तर इसवी सन 1674 ची ज्येष्ठी पौर्णिमा ही रायगडानं अनुभवलेली सर्वश्रेष्ठ पौर्णिमा. त्यानंतर तो रंग कधीच जमला नाही. राज्याभिषेक झाल्यावर आऊसाहेब जिजाऊ रायगडावरून पाचाडला जाण्यासाठी उतरल्या आणि त्यांच्याबरोबर गडावरचं वैभव तिथून हलायला प्रारंभ झाला. आऊसाहेब निवर्तल्या. पाठोपाठ 80 साली राजेही निजधामास गेले. संभाजीराजे पन्हाळ्याहून रायगडास पावते झाले, पण त्यांनी गडाच्या भौतिक समृद्धीत भर टाकणारं असं काही फारसं आणलं नाही. 7-8 वर्ष त्यांची अतिशय धावपळीत गेली. औरंगजेब दक्षिणेत उतरला होता. त्याशी रण लढवता शंभूराजे त्याचे हाती लागले, निर्दयपणे मारले गेले. इतिकत खानानं गढास वेढा घातला तो 3 नोव्हेंबर 1689 रोजी जिंकला. तिथून रायगडावरल्या शिवकालीन समृद्धीच्या लुटीस प्रारंभ झाला. ती तहेत 1818 पर्यंत सुरू होती. विजयी अंग्रेज सेना गडावरून उतरली ती 5 लाखांची रक्कम घेऊन आणि आपली शिबतरं नानाविधी लुटीनं भरून. त्यांनी सगळं चाटून पुसून नेलं. नंतर गडावर राहायला वेढ्यातली धनगरं आली. त्यांना यातलं काही कळत नव्हतं. एवढंच की त्यांनी गड नांदता राखला. नांदता म्हणजे वर 4 धनगरं आणि त्यांच्या 10-20 म्हशी. बाकी मग सगळं निसर्गाच्या हाती. मनुष्यरचित बहुधा सगळं अज्ञाताच्या पडद्याआड गेलं, पण निसर्ग मात्र अंश मात्र बदलला नाही. तोच उन्हाळा, तोच हिवाळा, तोच पावसाळा. सूर्योदय आणि सूर्यास्त मन भरेस्तवर पाहायचे असतील तर रायगडावरून पाहावे. नगारखान्यावर चढून बसावं उगवत्या सूर्यबिंबाची वाट बघत. तांबडफुटी होते आणि पूर्वेकडले राजगड तोरणा काळोखाचं वस्त्र फेडून वर उठतात. हळूहळू प्रतापगडही डोंगरदाटीतून डोकं वर काढतो. झळाळ वाढू लागतो आणि अचानक पूर्वेचं उदर चिरीत सूर्यबिंब वर उठत. अमुक एका ठिकाणावरून सूर्यबिंब वर उठेल असे बांधलेले सगळे अंदाज निष्फळ होतात. पूर्वेकडलं जगदीश्वराचं शिखर, श्री समाधी असं सगळं हळूहळू प्रकाशित होतं आणि मग ध्यानी येतं की भटकायची वेळ झाली. संध्याकाळी सूर्यास्त पाहायला बाजारपेठेच्या खुण्या दुकानाच्या भिंतीवर चढून बसावं. हळूहळू काळोखाचं पांघरुण वेढून येतं. एवढा चंड प्रकाश सूर्य, पण तोही मऊ मवार होतो. तिळ तिळ उतरू लागतो. पावसाळा संपता संपता पश्चिमेकडे समुद्ररेखा झावळी झावळी दिसू शकते. तिच्या आड सूर्यबिंब क्षितिजाला टेकतं. एक पालथी घागर, पालथी दिवली, झळाळती सोन्याची लख लगड आणि मग तेजाचा तो शेवटला अंश त्या अपारात उडी घेतो. मात्र यातलं काहीही आदल्या दिवसासारखं नसतं. प्रतिदिवशी नवा असा हा सृष्टी चमत्कार रोज पूर्व पश्चिम क्षितिजांशी घडत असतो.
माझे एक आदरणीय मित्र डोळे मिचकावीत म्हणतात, या लेका दांडेकराला पुण्या किल्ल्यावर मोहरांचा हंडा सापडला असला पाहिजे, त्याविना हा उठसूट किल्ल्यांवर पळतो काय म्हणून. एकच हंडा, सोन्याच्या मोहरांचं भांडार. मी तर प्रत्यही ते लुटीत असतोच, या वेगळे जे कोणी तिथं येतील त्यांनाही ते वाटीत असतो. 1944-45 साली इतिहास संशोधक मंडळात एक सावळा तेजस्वी डोळ्यांचा, माझ्यापेक्षा 6-7 वर्षांनी लहान तरुण वारंवार दिसे. संघाच्या शाखेवरही त्याची गाठ पडते. परिचय कुठं कसा झाला हे काही आता ध्यानी राहिलं नाही. नाव बाबा पुरंदरे, संपूर्ण बळवंत मोरेश्वर पुरंदरे. आजचे जे सुविख्यात शिवचरित्राचे अद्वितीय व्याख्याते शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे, त्यांचं ते पूर्वरूप होतं. फुलपाखरू अजून कोशात होतं. स्मरत की बाबा त्यावेळी इतिहास संशोधक मंडळात काही संशोधनच करीत असे. गह खरे आणि शन्ना जोशी दोघेही बुजुर्ग, सारा आयुष्य इतिहास संशोधनात घालवलेले. नवल असं की बाबा त्यांच्याशीही वाद घालायचा, झट्या घ्यायचा. असा हा बाबा पुरंदरे दुर्ग प्रमाणात माझा सखा सुरू झाला. या परत आणखी हवं तरी काय. किल्ले भटकण्याविषयीचा आमचा छंद जनलोकांमध्ये नाना रूप घेऊन अवतरला. आमच्या एका मित्रानं आम्हाविषयी कथा प्रस्तुत केली. एकदा दांडेकर आणि पुरंदरे मुंबईत एका बसमध्ये बसले. राजगडावरून कोणकोणते किल्ले दिसतात याविषयी दोघात वाद सुरू झाला. इथवर की ड्रायव्हरचंही लक्ष त्या वादात गुंतलं. काय करावं ते कंडक्टरला कळना झालं. ड्रायव्हरच्या अनवधानानं अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली. शेवटी कंडक्टरनं एक युक्ती केली. घंटी वाजवून ओरडला, राजगड. अरे, आला वाटतं राजगड, असं समजून दोघेही धावत खाली उतरले. बाबा आणि मी एकत्र आलो 49 सालच्या संघ सत्याग्रहात येरवड्याला. सत्याग्रह करून 3-3 महिन्यांचा रतीब भोगण्यासाठी आम्ही येरवड्यास दाखल झालो. कारागृह संपूर्ण भरून गेलं होतं. मग हॉस्पिटल वॉर्डमध्ये तंबू रोवून आम्हा सर्वांची व्यवस्था केली होती. कारागृहीन भोजन व्यवस्था वगळता आम्ही सगळे मजेत होतो. जणू ते एक शिबिरच होतं. तिथं आम्हा दोघांच्याही ध्यानी आलं की उभयता शिवचरित्रानं झपाटले गेलो आहोत. बाबा शिवचरित्राच्या इतिहासानं आणि मी शिवचरित्र विषयक भूगोलानं. गड भटकणं हा दोघांचाही छंद आहे. मग कितीदा आम्ही दोघे दुपटे, कितीदा 2-4 जणांस सवे घेऊन रायगडावर गेलो आहोत. आकडा स्मरणातून निसटला आहे. कितीदा आम्ही कोंझरास उतरून सगळा डोंगर चढून स्वतःचं पांघरुण आणि मीठ पीठ पाठीवर वागवीत गडावर गेलो आहोत. कोंझर ते पाचाड पक्का रस्ता झाल्यावर कितीदा मोटारीनं पाचाडास पोचलो आहोत आणि तिथून गडावर दाखल झालो आहोत. गडावरील स्तंभ मनोरा हे माझं आवडतं ठिकाण. क्वचितच धर्मशाळेत बाबा आणि 2-4 जण पावसाळ्यात गडावर पोचलो. दिवसभर भिजत मकानांचा शोध घेत होतो. इथं हे असलं पाहिजे, तिथं ते. टांगसाळ कुठं असेल, शिलेखाना, इतकी माणसं गडावर राहायची, त्यांचा स्वयंपाक कुठं होत असेल, की प्रत्येक कुटुंबाचा वेगळा. राजे कुठं जेवत असतील, की ते राणी वशात एक दिवस एकीकडे जेवत असतील आणि दुसऱ्या दिवशी दुसरीकडे. काय जेवत असतील, भाकरी भात, खिचडी कधीतरी जेवत असतीलच. हेनरी ऑक्झेंडन 4-8 दिवस गडावर राहून गेला. त्यानं लिहून ठेवलं आहे की हे मराठे डाळ तांदूळात लोणी घालून खातात. त्या येडोबाला मराठे खिचडी खातात हे ठाऊकीच नव्हतं. मुगाची खिचडी
आणि तीवर तूप. विधघट्टांनी एके ठिकाणी लिहून ठेवलं आहे की राजे ज्या अर्थी इतके चपळ होते त्या अर्थी ते कोंबडी खात असले पाहिजे. इतर मांस खाल्ल्यानं जाड्य येतं म्हणे, कोंबडीनं तसं ते येत नाही. राजे कोंबडी शिजवून खात आहेत हे अनेकांना थोडं चमत्कारिक वाटेल, पण त्यांना गरगरल्यासारखं होईल अशी आणखी एक सत्यकथा सांगतो. वनवासात गेल्यावर लक्ष्मण हरिण मारून आणीत असे आणि सीतामाई तो शिजवून राम लक्ष्मणांना वाढीत असे. गडावर आलो आणि साऊकडे डोकावून तरी आलो नाही असं कधी घडलं नाही. स्वतः साऊ, तिचा धनी रावजी, मुलगे दादा आणि विठ्ठल, मुली मनी आणि सखू सगळी निरक्षर. एक अक्षर त्यास लिहिता वाचता येत नाही. त्यातलं काही कळतही नाही. छापून आलेलं म्हणजे मोठं लक्ष देण्याजोगा विषय आहे यावरही त्यांचा विश्वास नसावा. झालं असं की माग मी साधनेत साऊ अवकीरकरीण एक प्रसन्न निर्धनत्व या शीर्षकाचा एक लेख लिहिला. चांगला जमला होता. पुढील वेळी मुद्दाम तो गडावर घेऊन गेलो. गाठ पडल्यावर म्हणालो, गो साऊ, तुझं नाव छाप्यात छापून आलंय. घाबरून म्हणाली, बाय माझी ती, ता कोणी मेल्याने छापलान? हसलो, म्हणालो, अगं मीच लिहिला लेख तुझ्यावर, बस वाचून दाखवतो. वाचू लागलो. 5 मिनिटं ऐकत बसली आणि उठली. मी विचारलं, अगो उठलीशी, अजून पुष्कळ आहे. निघता निघता म्हणाली, नी माझी म्हसरा, त्यांना पाणी पाजायची ती. असा सगळा आनंद. पण आप्पा दांडेकर हा जणू तिच्या कुटुंबातला एक घटक आहे. माग एकदा बाबासाहेब पुरंदरे, बेळगावचे 4-10 धनी सुजन असे गडावर आले. मी होतोच. साऊ दूध घेऊन आली. मी बेळगावकरास म्हटलं, ही दूधवाली माझी बहीण बरं का. साऊचं ते रूप त्यांनी बघितलं. थेट वरपर्यंत गच्च नेसलेलं धनगरी लुगडं, फाटकी चोळी, कसा बसा बांधलेला केसांचा बुचडा, सावळा रंग, 2 दात पडलेले. बघितलं आणि त्यांनी दुर्लक्ष केलं. साऊ तशीच खळून उभी राहिली. पुसलं, का गो? म्हणाली, बाबासाहेब आहेत ना उद्याच्याला? हो, आम्ही परवा उतरणार आहोत. तर मग उद्याच्याला दुपारी जेवायला यायचं. बाबासाहेबांनी ऐकलं, उत्साहानं म्हणाले, हो हो येणार. एकले नाही समते. बाबासाहेबांनी म्हटलं, साऊबाई आम्ही 7-8 जण आहोत, असून द्या. मग मला एका अंगास घेऊन म्हणाली, आप्पा बाकी सगळा मी करीन, पर ती तुमची भाजीनी आमटी असून दे. तू डाळ शिजवून ठेव, भाजी चिरून ठेव, मी लवकर येईन आणि करीन. दुसऱ्या दिवशी असा 10 वाजताच तिच्याकडे पोहोचलो. तिचं झोपडं आमच्या सवयीचं होतं. चिंचोळ, अंधार. 4 पंचमांश भागात 2 बाजूस म्हसर बांधायची, उरलेल्या 1 पंचमांश भागात साऊचा संसार. 5-7 लोटकी मडकी, काळा मिट्ट तवा, आलिमीनची काळी पडलेली 4-2 पातेली, 1-2 पराती, फुटकी पळी, काचेची 4-2 गल्लास. संपला बाजार. तिला विचारलं, हे मोठमोठे पाहुणे जेवायला बोलवलेस, जेवायला कुठं बसतील? म्हसर बांधतो तिथं घोंगडं टाकू. आणि तुझ्या पाळलेल्या या माशा, आता त्यांना कुठं दौडू? बर, जेवायला कशात वाढणार आहेस? पत्रावल्या दुरून. तिनं डाळ शिजवून ठेवली होती, ती फोडणी टाकली. कांदे बटाटे चिरून ठेवले होते, त्यांची भाजी केली. म्हणाली, घवण्यांचा पीठ भिजून ठेवला आहे, कमी नाही ना पडायचं? नाही, रात्री घालून ठेवला पुष्कळ. मग घवणे करणं सुरू कर. म्हशींचा गोठा स्वच्छ झाडून काढला.
घोंगडी अंथरली, पत्रावळी मांडल्या. माशा कमी होईना. मग एक युक्ती केली. निरगुडीचे टहाळे तोडून आणले. प्रत्येक पत्रावळी पास एक एक ठेवला. एकीकडे जणांनी जेवावं, एकीकडे माशा वाराव्या. घवण्यांची रास तयार झाली. दूध गुळ कालवून ठेवलं. बरोबर 12:30ला बाबासाहेब पाहुण्यांना घेऊन आले. साऊची झोपडी बाबासाहेबांच्या परिचयाची, पाहुण्यास मात्र ती अपरिचित. या म्हटलं. बोललो, लगेच जेवायला बसायचं. ती निरगुडीची खांदोरी शेजारी ठेवली आहे, तिनं माशा वारायच्या. संकोचून पाहुणे म्हणाले, माशा आहेत का? हसून म्हटलं, वा, म्हशींचा गोठा माशा नसून कसं चालेल, त्या तर हक्काच्या. बसा. बसले. वाढलं. अन्नाचा सुगंध घेऊन कळे उमलले, जेवू लागले. तस तसा संतोष परमाळू लागला. असं घरचं दूध, अशा शेतात पिकलेल्या तांदुळाचे घवणे, असा सुवास येत असलेला भात, अशी चवीची आमटी भाजी. आग्रह करून वाढलं. जेवू जेवू सगळेजण धापले, अन्नास नावाजू लागले. बाबासाहेबांनी म्हटलं, वा साऊबाई, बेत तर मोठा नामांकित केला. साऊच्या ध्यानी परिचय झाला तेव्हाची भल्या भल्यांनी केलेली उपेक्षा रुतून बसली होती. गर्वभरानं बोलली, मग भन कुणाची? राजगड. अश्विन शुद्ध पंचमी ही ललिता पंचमी. त्या दिवशी राजे आग्र्याहून राजगडावर परतले. गडाच्या पायथ्याशी पूर्वेकडे गुंजवणं. तिथं भागवत नावाचा एक ऋषी राहत असे. त्यानं घरदार सोडलं आणि तो थेट गडाच्या पायथ्यापास झोपडं बांधून राहिला. तिथं झाडांसाठी खड्डे खणू लागला. नाना परींचे वृक्ष त्यानं तिथं लावले. नवनवे त्याचे प्रयोग. कुणी एक काकू त्या आश्रमात राहून आल्या गेलेल्या जीव घाली. काका रायरीकर नावाचा ब्रह्मचारी भागवतांच्या सहाय्यास आला. खपू लागला त्या रानासाठी, त्या आश्राप मावळ्यांसाठी. अश्विन शुद्ध प्रतिपदेला रायरीकर घरी आले. त्यांनी पंचमीचं निमंत्रण दिलं. ती तिथी गडावर साजरी करायची होती. हे अवतन अगदी घरी चालून आलं. आमच्या पत्नीलाही पाचारिलं. कुणीकडून चढायचं? गुंजवण्याकडून. विंझरला एसटी सोडून द्यायची आणि कानंदी ओलांडीत गुंजवणी पार करीत गुंजवण्याकडे पोचायचं. आम्ही विंझरला आहोत. बर, गुंजवणे गावातून चढायचं की गुंजण दरवाजातून? नाही, भागवतांच्या वस्तीवर जायचं. तिथून थोडी आडवाट आहे, तिनं चढून चोर दरवाजा गाठायचा. भागवतांच्या झापावर पोचलो. तोवर संध्याकाळचे 5:30-6 वाजून गेले होते. लहान दिवस. गडाआड भराभरा देव खाली निघाला होता. हे राहिलं, ते घ्यायचंय, असं सगळं झालं आणि वाटाड्या आला तवर चक्क मावळायला आलं. पुढं वाटाड्या, माग मी, मज मागे पत्नी, तिच्या माग काका रायरीकर. आडवाट म्हणजे अगदीच आडवाट. एक प्रवाह करून झुरू झुरू खालते वाहत होता. त्याच्या कडेकडेनं प्रबळ धोंडे ओलांडीत चाललो. बॅटरी होती, पण त्या भयाभया रानात तिचा उपयोग अगदी कमी होता. छाती छाती, गळा गळा गवत माजलेलं होतं. ओहोळातून जरा बाजूस सरलो की गवताच्या समुद्रात बुडून जायचो. वाटाड्या तर रानाला सवयीचा होता. तो ताड ताड पावलं उचलीत चालला. आमची मात्र त्रेधा उडाली. त्याला हाकारून सांगावं लागायचं, अहो राव, वाईस थांबा, आम्हाला येऊन द्या. 2 कामं मला करावी लागायची. एक, वाटाड्या नजरेतून सुटू न देणे, आणि दुसरं, बायको माझं माग येते की नाही ते पाहणं. कधी ती वाट न दिसल्यामुळे माग खोळंबायची.
कुठून दुरून निबिड रानातून यावी तशी तिची हाक यायची. अहो येऊन द्या ना. असे त्या गवताच्या समुद्रात पोहत चाललो. चतुर्थीचा चंद्र आकाशात होता खरा, पण त्याचाही उपयोग जेमतेम होता. समुद्र म्हटलं पण ते काही खरं नव्हे. समुद्राचं पाणी समतल असतं. हा गवताचा दाटवा प्रतिक्षणी छातीवर यायचा. आता किती चढावं लागणार कोण जाणे. अचानक समोर सपाटी दिसली. अर्थ हा की चढ संपला होता, तात्पुरता तरी. वाटाड्या उभा राहून हसत बोलला, झालं, सपलं आडवाट. आता ही दरडिग्याच्या झापावरून येणारी पावटी आली बघा. आडवट संपलं खरं, पण त्या झुरमुरत्या प्रकाशाच्या रात्री तो केवढा प्रचंड डोंगर छातीवर आल्यासारखा वाटू लागला. एक मात्र झालं की आम्ही सगळे एका मेळानं चालू शकलो. पुन्हा थोडा चढ, मग ऐन तटाखालची थोडी सपाटी, पुन्हा चढ आणि आता अडचण. अतिशय सांभाळून एक एक पाऊल कडा चढू लागलो. खोबणी कोरलेल्या, त्यात पाऊल चिकटवून शरीर वर ओढायचं. एक पाऊलभर तर जागा अशी की पाय उचलून लांब टाकावा लागायचा. त्याच्या खाली आधार कसलाच नाही. मग आला ऐन उभा चढ. वाटाड्याला म्हटलं, राव ते बघा माग कारभारीण हाय, तिला तेवढं नीट चढवून घ्या म्हणजे झालं, मी होतो पुढं. मग मी पुढं झालो. रायरीकर आणि वाटाड्या दोघांनी बायकोला खूप सांभाळून चढवलं. तो तेवढा छातीवरला चढ, पुन्हा आडवी वाट, पुन्हा थोडा चढ. आलो की. पायऱ्या चढून गेलो तो चोर दरवाजातून थेट किल्ल्यातच. बायको कुरकुरली, तुम्ही तेवढे धावत चढत होता, माग माझा पाय लचकला, तिकडे आहे का तुमचं लक्ष? लचकला असू दे, सोडून देईन. पद्मावतीच्या देवळात रात्र काढली. तांबडं फुटलं. धावत पूर्वेकडल्या तटाशी गेलो. केवढं अपूर्व. समोर पुरंदर छाती पुढं काढून उभा ठाकला होता आणि त्याच्या आडून रंगांची उधळण करीत सूर्यबिंब वर चढत होत. तसाच चढ चढून राजवाड्याकडे धावलो. ओ हो, केवळ अद्वितीय. उजव्या हातास राजगडापासून थेट भोरपर्यंत अस्ताव्यस्त पसरलेलं भाटघरचं धरण. दूरवर दिसणारी त्या धरणाची भिंत. दो बाजूंचा मुलूक चिरीत धरणाचं पाणी इथं तिथं घुसलंय. त्या पाण्याच्या आरशावर ओठंगून तिथवर उतरलेले मेघखंड आपापली मुख न्याहाळत आहेत. सुवेळा माचीची सोंड या सगळ्या दृश्यात पुढपर्यंत घुसली आहे. झुंजार बुरुज आणि पलीकडला हत्ती खडक या सर्व दृश्यावर पहारा करीत ताठ उभे आहेत. अलीकडील बाजूस थेट सुवेळा माचीपासून तळापर्यंत डोंगर रांगा उतरल्या आहेत आणि हे सर्व दृश्य उगवत्या सूर्यनारायणाच्या प्रकाशानं झळाळत आहे. महाराष्ट्रात इतकं सुंदर दृश्य अन्यत्र कुठेही नाही. उत्सवाची वेळ दुपारची होती. सकाळीच बालेकिल्ल्यावर जाऊन यावं म्हटलं. पद्मावती मंदिरात गेलो तो नीरा पाय धरून बसली होती. रात्रीच्या चोळण्यानंही फारसा फरक झाला नव्हता. विचारलं, हळूहळू बालेकिल्ल्यावर चलशील? मी? नाही ग बाई, लचकलेला पाय घेऊन कशी येऊ शकेन? हे पहा नीरे, राजगडावर येऊन बालेकिल्ला न पाहणं हे काशीला जाऊन विश्वनाथाचं दर्शन न घेण्यासारखं आहे. यावर तुझं तू ठरव. पण तुम्ही पुढं पळता उपयोगाचे नाही. तुला बरोबर घेऊन चालेन मग तर झालं. रायरीकर, आदल्या दिवशीच गडावर पोचलेले पाळंदे, मी, बायको अशी बालेकिल्ल्यावर निघालो. 700-800 फूट उंच, चहू अंगांनी थेट उभे, अंगावर येणारे कडे तुटलेला बालेकिल्ला. सदरे मागून ध्वजस्तंभाखालून वर निघालो.
झाडांनी गच्च झाकलेली आडवाट. आदमासे अर्धा मैल चालून गेलो आणि पुन्हा उभी वाट. बाजूस रोवलेले गज ते धरून वर चढायचं. मग मात्र उभा कडा, खोबणी कोरलेला, त्यांच्यात बोट चिकटवून शरीर वर ओढायचं. तेवढा तो टप्पा चढल्यावरही वाट उभ्या चढायचीच आहे. एक वळण पार करून गेलो तो एकदम बाले किल्ल्याचं महाद्वार समोर उभं ठाकलं. अतिशय देखणं. दो बाजूंना दो बुरुज, मध्ये भव्य दरवाजा. हत्ती आत सहज प्रवेश करू शकेल असा. धावतच जाऊन दारात उभा राहिलो. आत 4 पावलं चाललो, माघारा वळलो. छे छे, मघाच धरलेले. मनुष्याची निर्मिती आणि निसर्गाची समृद्धी या दोन्हीचा इतका सुंदर तोल साधलेला खरोखरी दुर्लभ आहे. चंद्रतळ ओलांडून पायथ्याण्या चढून वर पोचलो. स्वतः भोवताली एक गिरकी मारली. किती किती किल्ले आणि केवढा प्रचंड प्रदेश. पूर्वेकडे पुरंदर, करहा नदीचं खोर. उत्तरेकडे सिंहगड, मुठा नदीचं खोर. ते दूरवर दिसणारे लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना. म्हणजे पवना, इंद्रायणी आणि आंध्रा अशी 3 नद्यांची खोरी. डाव्या हातास तो तोरणा, गुंजवणी आणि कानंदी नद्यांचं खोर. पश्चिमेकडे लिंगाणा आणि रायगड, काळणी, गांधारी नद्यांची खोरी. दक्षिणेकडे वळत असता तो कावळ्या, तो प्रतापगड, तो मकरंदगड. थेट दक्षिणेकडे ते कोळेश्वराचं पठार, ते पाचगणीचं, ते महाबळेश्वराचं. म्हणजे कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री, सावित्री या पंचकन्यकांची खोरी. अलीकडे तो रायरेश्वर, पायथ्याशी हे वेळवंडीचं खोरं, ते भोरापाशी नीरा नदीचं खोरं. पलीकडे तो रोहिडा, विचित्रगड. आणि फार देखणं दृश्य असं की पश्चिमेकडे कोकणात असंख्य मेघपुंज थेट जमिनीवर उतरलेले, जणू ते राजहंस आहेत. मोतियांचा चारा टिपायला उतरले आहेत. नीरेला म्हणालो, तू पायाचे निमित्त सांगून वर आली नसतीस तर केवढं हे अपूर्व दृश्य पाहायचं राहून गेलं असतं. सिंहगड. कोणे एकेकाळी जयंतराव टिळक आमचे मित्र होते. थोडं नातं तर होतच, पण नात्याहून मित्रता अधिक होती. आम्ही दोघेच नव्हे तर माझी पत्नी आणि इंदुताई टिळक या दोघी लहानपणच्या मैत्रिणी होत्या. दोघींनी शाळेत एकाच बाईच्या मुखावाटे प्रगटलेली शिक्षा भोगली होती. सिंहगडावर टिळकांचा बंगला. आम्ही भगीरथाचे पुत्रचं लेखन करायचं होतं. जयंतरावांना पुसलं, 15-20 दिवस गडावर तुमच्या बंगल्यात राहू काय? अवश्य राहा. आमचा मोहन वेल्हाळ त्याच्या लहानपणापासून माझ्या परिचयाचा. औंधास होतो तेव्हा मोहनच्या तीर्थरूपांकडे वृत्तपत्राची एजन्सी होती. माझ्याकडे लहानसा मोहन रोज वृत्तपत्र टाकायला येत असे. हा चिमखडा तरतरीत मूल संघाचा स्वयंसेवक, मी तिथला कार्यवाह. तेव्हा माझ्या घरी या मुलांचा सतत राबता असे. म्हणजे स्वयंपाकघरात जाऊन डबे हुडकून गुळ शेंगदाणे खाईपर्यंत. त्या मोहनला मी पुसलं, सिंहगडावर येतोस काय? कादंबरी लिहायची आहे. मी मजकूर सांगायचा, तू लिहून घ्यायचास. तो लगेच तयार झाला. मग सामानाची जुळवाजुळवी, कागद, शाई, पेन, शिधा, अंथरुण, पांघरुण, कपडे.
एका शुभ प्रभाती आम्ही दोघे सिंहगडाच्या पायथ्याशी गाडीतून उतरलो आणि गडी करून चढू लागलो. 10 वाजायच्या सुमाराला टिळकांचा बंगला गाठला. तिथं म्हातारा माळी आमची वाटच बघत होता. त्याला जयंतरावांचा निरोप मिळाला होता. चहूबाजूंना पत्र्यांचा उतारा असलेला, 4 मोठमोठ्या खोल्या आणि एक रुंद पडवी असलेला असा हा बंगला, उंच चबुतऱ्यावर बांधलेला. ओसरीतून सूर्योदय, समोर पुरंदरापर्यंतचं क्षेत्र, तळातलं झगमगतं पुणं, असा भला थोरला प्रदेश दृष्टीसमोर येतो. त्या बंगल्यात एक खूप जुनी आराम खुर्ची आहे. लोकमान्यांनी त्या खुर्चीवर बसून अनेक विषयांचं, राजकारणाचं, देशोदेशींच्या पेटत्या संघर्षांचं, केसरीतील अनेक अग्रलेखांचं चिंतन केलं आहे. अशी ती खुर्ची एक पवित्र, जपून ठेवायजोगी वस्तू आहे. एका खोलीत आमचं सामान लावलं आणि ती रात्र योजना करण्यात व्यतीत झाली. सगळ्या किल्ल्यावर टिळकांच्या बंगल्यात आम्ही दोघे, पारशाच्या बंगल्यात एखादा माळी, बाबूच्या खोपटात तो आणि बायकू, लेक, सून, माग मिशनऱ्यांच्या बंगल्यात 2 म्हाताऱ्या नन्स. या वेगळ्या गडावर कुणीही नाही. पहाटे जागा झालो. अशी निखळ शांतता. गडाभोवती इतकं गरजणारं, कल्लोळणारं जग, पण त्याची वर जाण सुद्धा नाही. तसाच बाहेर पडवीत आलो. सृष्टीवर असलेलं गूढतेचं आवरण जणू कुणी हलक्या हातानं अलगद काढून घेत होतं. एक एक उजळत होतं. अंधार भरली रात्र संपणार होती. प्रकाश माखला दिवस सुरू होणार होता. त्यात हरवू पाहत होतो. अळवळ स्वतःला राखलं आणि चिरंजीवांना हाक मारली. तो उठून बाहेर आला. हरखून म्हणाला, आहा. म्हणालो, हे पहा चिरंजीव, 15 दिवस मुक्काम आहे. सृष्टीचं नवल आहे की आजच्या सारखं उद्या नाही. ज्ञानोबांची एक ओवी आहे, मागिली एक क्षणीची अंगे, पारुसी म्हणून या वेगे, दृष्टी सांडोनी रिगे, नवे या रूपा. ही जी चित्त आहे ती प्रतिक्षणी नवरूप धारण करीत असते. पण तिच्या कौतुकात हरवलो तर एक ओळ काही लिहून व्हायची नाही. तेव्हा तोंड खंगाळा आणि लिहायला बस. लिहायला प्रारंभ केला. मोहनची समज दांडगी. परिच्छेद कुठं तुटतो, प्रश्नचिन्ह कुठं, अवतरण कुठं, उद्गार चिन्ह कुठं, स्वल्पविराम कुठं, त्याला बहुधा सांगावं लागायचं नाही. मी त्या पडवीत फेऱ्या घालीत मजकूर सांगायचा, तो भराभरा लिहून घ्यायचा, पानांमागून पानं. एखादीच वेळ अशी यायची की मजकूर वेगळ्या रीतीनं लिहिला पाहिजे असं वाटायचं. भट्टी जमली नाही अशी तीव्र जाणीव व्हायची. मग ते सगळं खोडून टाकायचं, पुन्हा जुळणी करायची, पुन्हा नवं लिखाण. मधूनच मोहन वाद घालायचा. आधीच योग्य होतं असं म्हणायचा. पण मी हे नाकारायचा. नव्हे रे बाबा, याला पुढं असं वळण द्यायचंय, तेव्हा हे बदललंच पाहिजे. मग तो तंबाखूचा एक बार भरून पुन्हा लिहायला लागायचा. असं 9:30-10 पर्यंत लिखाण चालायचं. मग कपडे घेऊन आम्ही गणेश टाक्यावर स्नानाला जायचे. यथेष्ट पोहायचे. तवर खणखणून भूक लागायची. मग जे काय भाकरी, भात, आमटी तयार असेल ते ब्रह्मभावानं भक्षावं, थोडं आडवं व्हावं. दुपारी पुन्हा लिहायला भिडावं. माझं सांगणं, त्याचं सुंदर अक्षरात लिहून घेणं. 4-4:30 दिवसाचं लेखन थांबवावं. मग ते गुंडाळून ठेवून दोघेही फिरायला निघायचे. आम्हापाशी शोध घेण्याची दृष्टी होती. गडावर वस्ती कुठं होती त्याची कल्पना होती. अवशेष धुंडाळीत आम्ही यथेष्ट गडभर हिंडावं. एकदा एकदम थांबून म्हणालो, चिरंजीव, हे जे तानाजी उदयभानाचं युद्ध झालं ते भर वस्तीत झालं असलं पाहिजे. म्हणजे काय? अरे असं बघ की गडावर औरंगजेबाचे आदमाचे 5,000 सैनिक राहत होते.
त्यांची बायका मुलं सगळीच. औरंगजेब दक्षिणेत आला, तोच मुळे कुटुंब कबिले घेऊन. सतत 25 वर्ष तो इथं राहिला. तेव्हा उदयभान राठोडाबरोबर त्याचा कुटुंब कबिला असला पाहिजे. या 5000 सैनिकांची घरं किल्लाभर पसरलेली असतील. किल्ला केवढा तो तू बघतो आहेस. सगळं गडाचं पठार घरांनी गजबजलेलं असलं पाहिजे. आणि हे जे युद्ध ते घराघरांच्या समोर रस्त्यांवर झालं असलं पाहिजे. बरोबर आहे. आणखी सांगतो, दूध दही घेऱ्यातून येत असे, पण काही गाई बकऱ्या गडावर असणारच. त्यावेगळी घोडी, उंट, एखाद दुसरा हत्तीही वर असेल. हे सगळं बांधणार कुठं? घराशेजारीच. गृहीत धरून चल की डोणागिरी कडा चढून तानाजी आणि त्याचे सैनिक आले. पहारेकऱ्यांशी त्यांची मारामारी सुरू झाली. युद्धातली मारामारी म्हणजे ठोसाठोशी नव्हे, सरळ माणूस कापूनच काढायचा. 10-20 कल्याण दरवाजाकडे धावले असतील. ते असे असतील की ज्यांनी पूर्वी गड चांगला उत्तम पाहिला असेल. अपरिचिताला त्या माघ वद्य नवमीच्या रात्री डोणागिरी कड्यापासून कल्याण दरवाजाकडे कोण धाडीलच कशाला. त्यांनी तिथला पहारा कापून काढून दरवाजा उघडला असेल. सूर्याजियन त्यासवे असलेले मावळे आत शिरले असतील. ते काय केवळ तिथल्या तिथं भुजा थोपटीत राहणार? तेही माहितीचे पक्के असतील. त्यांना किल्लेदाराचं घर कुठं, तट सरनोबताची घर कुठं, सगळं सगळं ठाऊकी असेल. ते त्या दिशेनं धावले असतील. इकडून तानाजी, तिकडून सूर्याजी आणि त्याचे सैनिक. वाटेत आडवा आला त्याला कापीत ते या महत्वाच्या मकानांकडे धावले असतील. पूर्वीच तुला एक सांगून ठेवतो, सेनापती किंवा जो कोणी मुख्य असेल त्याला कापला की सेना पळत सुटलीच. स्वतः तानाजी नव्हे का? तानाजी पडला हे कळता क्षणी मराठी सेना पळत सुटली की. तेव्हा सेनापतीला नाहीसं करायचं हे मराठ्यांचं लक्ष असलं पाहिजे. म्हणून त्याच्या घराकडे मकाणाकडे मराठी सेना धावली असेल. अर्थ काय की ते युद्ध मैदानावर न होता घरांमधील रस्त्या वाटांवरून झालं असलं पाहिजे. हे सगळं त्या क्षणी बोललो असं नव्हे, मात्र विचार कसले चालू असत त्याची ही दिशा एवढंच. पुरंदर. पुरंदरचं दिसणं उग्र आहे, असणं उग्र आहे, परिसर उग्र आहे. त्यासाठी झालेलं दिलेरखानाचं झुंज उग्र आहे, मुरारबाजींचं लढणं उग्र आहे. पाहता क्षणी मनी दचका भरावा असा पुरंदरचा डौल आहे. भवताली झाडी नाही. त्याची 3 शिखरं गगनभेदीत वर उठली आहेत. केदारेश्वर, राजगादी आणि खांदकडा. असं म्हणतात उघडे बोडके माळ आहेत. पुरंदर खऱ्या अर्थानं दुर्ग आहे. पुण्यास परतल्यापासून पुरंदर खुणावीत होता. पण त्याचं दर्शन झालं 50-52 साली शास्त्री बुवांबरोबर, म्हणजे पंडित महादेव शास्त्री जोशांबरोबर. एका शुभ प्रभाती सुधा वहिनी, मी, बायको, शास्त्री बुवांचे चित्रकार मित्र असे 7-8 जण पुरंदराच्या पायथ्याशी उतरलो आणि गड चढू लागलो. महाराष्ट्रातील उंच किल्ल्यात पुरंदर पहिला दुसरा असावा. सर दरवाजा ओलांडून आम्ही माचीत पोचलो आणि पुरंदरेश्वराच्या मंदिरात जाऊन विसावलो. खानपानादी व्यवहार उरकले आणि रामेश्वर, पेशव्यांच्या कारभाऱ्याचे वाडे इत्यादी पाहत बाले किल्ल्याकडे चाललो. पुरंदरवर मुख्यतः माचीत नव्या जुन्याचं विचित्र मिश्रण आहे. NCC कडे कित्येक वर्ष किल्ला. त्यांच्या जवानाचं शिक्षण इथं व्हायचं. त्यांच्यासाठी बांधलेल्या बराकी, अधिकाऱ्यांचे बंगले इत्यादी नवी बांधकामं जुन्यांमध्ये मिसळली आहेत. बालेकिल्ल्याचं प्रवेशद्वार भक्कम आहे. तिथं अलीकडं महारांची देवी आहे. बालेकिल्ल्यात शिरल्यावर पेशव्यांचे वाडे, तेला तुपांचे रांजण
असं सगळं भग्न रूपात उसासे टाकताय. सरळ पश्चिमेकडे चालू लागावं तर राजगादी शिखर उजव्या हातास राहून आपण केदारेश्वरावर पोचतो. आम्ही सगळी केदारेश्वराच्या मंदिराबाहेर पोचलो तो इतका वारा की दात थडथडा वाजू लागले. काय काय दिसलं? पश्चिमेकडला राजगड दिसला, तोरणा दिसला, विचित्रगड दिसला, सिंहगड दिसला, रायरेश्वराचं पठार ध्यानी आलं, शिरवळ जवळचा किल्ले सुभान मंगळ नजरेत आला. पश्चिमेकडलं नीरा नदीचं खोरं दिसलं, उत्तरेकडे विस्तारलेलं करहा नदीचं खोरं दिसलं, तळातलं पूर गाव दिसलं, नारायणेश्वराचं मंदिर दिसलं, पूर्वेकडलं जेजुरियन कऱ्हे पठार अनुमानता आलं. शास्त्री बुवा म्हणाले, केवढा प्रदेश दिसतोय. म्हटलं, बाबा, प्रदेश फार मोठा नजरेच्या टप्प्यात येतो आहे, पण संध्याकाळी परतून गाडी गाठायची आहे हे ध्यानी आहे ना? हो तर मग चला, थंडीनं दातखिळी बसू आलीये. परतलो, राजगादीशी पोचलो. थेट बाले किल्ल्याच्या दारापासून राजगाडीची वाट आहे. सगळे तिकडे निघालो. मी थपकून उभा राहिलो. राजगादीचा उभा कडा न्याहाळू लागलो. ध्यानी आलं की 100-150 फूट उंचीचा हा कडा चढणं तसं काही मुश्किल नाही. हा इथं धर आहे, तो तिथं, वर पोचलो की झुडूप, त्याच धरून आपण वर पावते होऊ. या लोकांना तिकडून सरळ वाटेने येऊ दे. म्हणालो, बाबा, तुम्ही नीट पुढं जाऊन माघारे वळा. आणि तुम्ही? मी हा कडा चढून वर येतो. छे छे, उभा कडा आहे, कसा चढणार? मी चढतो, तुम्ही काळजी करू नका. निघालो. ही सगळी जण ठाईच उभी राहिली. कड्याशी पोचेतोवर टोकदार दगड ओलांडावे लागले. कडा सुरू झाला. कपारीवर बोट चिकटवली आणि अंग कड्याशी घाशीत वर चढू लागलो. अवघड तर होतच. धर शोधावा लागत होता. कडा बोटांनी चाचपावा लागत होता. 70-80 फूट चढून तर गेलो, मग तिथं थांबलो. एक पाय एका कपारीत, दुसरा दुसऱ्या टेंगुळावर. डावा हात एकदा खबदाडीत चिकटलेला आणि उजवा वर खोबणी शोधित असलेला. ध्यानी आलं की कड्याचा वरचा भाग ठिसूळ आहे. हात फिरवावा तर मुरुम हाती येऊन डुईवर पडतो आहे. तसाच निकरानं चढलो आणि त्या झुडपाला हात घातला, ते वाळलेलं झुडूप कुट्ट दिशी मोडून हाती आलं. ध्यानी आलं की चढणं अशक्य आहे. तसाच क्रुसावर टांगल्यासारखा तिथं खिळून उभा राहिलो. नीरा ओरडून म्हणाली, वर जा ना. जाता येत नाही, मग खाली उतरा. दिसत नाही कुठं पाय ठेवावा, ते ध्यानी येत नाही. बायको पाय पसरून रडायलाच बसली. म्हणालो, हे बघ, रडलीस तर धीर सुटून मी खाली पडेल. तू गप्प बस. क्षणभर माझा मी मला सापडू दे, मग खाली उतरतो. हातपाय कापू लागले होते. कसा बसा त्यांच्यावर ताबा मिळवला, मग पायानं चापसून धर शोधित खाली उतरू लागलो. गुडघ्यास खरचटलं. एका कपारीत अडकून धोतर फाटलं, पण शेवटी पाऊल खाली टेकलं. दगड ओलांडून यांच्यात येऊन मिसळलं. बायको पुढं झेपावली. घट्ट धरून म्हणाली, वचन द्या की पुन्हा असला अगोचरपणा करणार नाही. म्हटलं, तुझ्या समाधानासाठी आता मी शब्द देई नाही, पण पुन्हा एखादं आव्हान समोर उभं ठाकेल तेव्हा मी बेभानपणे त्याला सामोरं जाईन. त्यावेळी तुला दिलेलं वचन ध्यानी राहणार नाही. तेव्हा उगीच कशाला मला शब्दात अडकून ठेवतेस? पुन्हा रायगड. बहुधा साल 51-52 असावं. वीणा आमची वरुसात 2 वर्षांची असेल. व्यंकटेश माडगुळकर,
दत्ताराम मिरासदार, व्यंकटेशची पत्नी कन्या ज्ञानदा, दमाचे पंढरपूरचे मित्र, माझी पत्नी, वीणा, असा 10-12-15 जथ्थाच्या जथ्था गडावर पावता झाला. जुनीच धर्मशाळा, त्याच त्या खोल्या, तेच माग पत्र्याचं स्वयंपाकघर, तोच बाळू शेडगा. वर 2-3 दिवस होतो. या सगळ्यांना घेऊन गड हिंडत होतो. वाटेत सरपण जमा करीत होतो, भारे आणीत होतो. बाळू शेडगा हाताशी राबत होता, भात पिठलं शिजवीत होतो. साऊ अवकिरकर्णीकडलं दूधही तोंडी लावत होतो. हिंडून आल्यामुळं भुका लागत होत्या, भात पिठल्याचा फन्ना पाडीत होतो. एकमेकांची थट्टा करीत होतो, गप्पा मारीत रात्री जागवीत होतो. असे दिवस मोठे रंग भरले होते. दुसऱ्या दिवशी पौर्णिमा. आकाशात पूर्ण चंद्र उगवणार होता. दिवसभर गड भटकून आलो. संध्याकाळपासून मनी एक बेत योजला होता. भात पिठलं करून झालं. सवंगड्यांना म्हणालो, गडे हो, एक बेत आहे. हो म्हणत असाल तर सांगतो. कुणी एक बोलला, टकमकावरून उडी तेवढं टाकणं सांगू नका म्हणजे झालं. हाशाचा खकाणा थोडका बसू दिला. मग म्हणालो, आज आकाशात पूर्ण चंद्र उगवेल, तो थोडका वर येऊ द्यायचा. मग सगळ्यांनी धर्मशाळेतून निघायचं, सिंहासनावर जायचं, मुजरे घालायचे. मग सगळ्यांनी मिळून शब्द न बोलता एका मेळानं बाजारपेठेतून समाधीकडे जायचं. तिथं 10-20 मिनिटं बसायचं आणि तसंच शब्द न बोलता परतायचं. कबूल? कबूल कबूल. रात्री बाहेर पडलो. गंगासागरापासल्या पायऱ्यांवरून पालखी दरवाजानं बाले किल्ल्यात शिरलो. राजांच्या वाड्याचा चौथरा ओलांडीत सिंहासनासमोर पावते झालो. सगळे तिथं मौन उभे राहिलो. तोवरी चंद्र वर चढला होता. सगळे भग्नावशेष चांदण्यात उजळून निघाले होते, झळाळत होते. एक निगूढ शांतता चहूकडे पसरली होती. एक गडी मागे राहिला होता. तो नगारखान्याखालून आम्हास येऊन मिळाला. असं वाटलं की तो चांदिणं चिरीत येतोय. त्या चांदिण्या रात्री ते तसं मौन पाळून असणं, त्या चांदिण्याचा, त्या अकलंक शांततेचा, त्या उदासीन गूढतेचा जणू सगळ्यांवर एक नशा चढला. कुणी खोकू लागला तेही नको झालं. सिंहासनास मुजरे घालून नगारखान्या वाटे बाहेर पडलो. पुढं मी. नगारखान्याच्या छायेतून सगळी मूक दिंडी चालू लागली. ते तृप्त तृप्त भरपूर चांदिणं, त्यातून होळीचा माळ ओलांडीत बाजारपेठेत शिरलो. चांदिण्या रात्री सृष्टीचं रूप बदलून जातं. दिवसा पाहिलं होतं ते हे नव्हे. हे काहीतरी अनोखं आहे, अपरिचित आहे. ते पडके वाडे, त्यांच्या उद्ध्वस्त भिंती, वाड्यांचे कोपरे, चौथरे, ओटे, असा दिवसा जमवलेला सगळा हिशेब आता या क्षणी चुकलासा वाटतो आहे. चांदिण्यानं आपला जादूचा कुंचला अवघ्या सृष्टीवर फिरवला आहे. जणू हे सर्व सजीव झालंय. आता हे चळूवळू लागेल. आणि या बाजारपेठेच्या भिंती अडून कुणी 5 हत्यारं ल्यालेला, शिरस्त्राण चिलखत घातलेला अश्वारोही संथपणे घोडा चालवीत आमच्या दिंडीच्या शेजारून बाले किल्ल्याकडे चालता होईल. त्याच्या स्वागतासाठी सज्ज असावं. शब्द काही मुखावाटे उच्चारू नये. नम्रतेनं त्याचा आदर व्यक्त करण्यासाठी माना लववाव्यात. त्याला दृष्टीआड होऊ द्यावं आणि मग तसंच मूकपणे चालत राहावं. यातलं काहीच घडलं नाही. आम्ही मौनपणे चालत राहिलो. बाजारपेठ ओलांडली. पलीकडील बामणवाडा, तिथं 2 बाजूंना थोडका उतार. असं भावत होतं की वरून चांदिणं सांडत आहे, वाहून जात आहे. शांतता तर इतकी की कुणी एक पाय घाशीत काठी आपटीत चालला होता
ते त्याचं कृत्यही कानांना टुपत होतं. बोरीचं झाड डाव्या हातात टाकून अवघे जगदीश्वरापास पोचले. मागील दरवाजानं प्राकारात शिरलो. आकाशात उंचावलेला मंदिराचा कळस, चहूबाजूंना प्राकारांच्या भिंती, मधली फरसबंदी. छे छे, हे नेहमीच नव्हे. नुकता तर कुणी इतिहास पुरुष चांदण्याच्या वर्षावात पावलं भिजवीत या फरसबंदीवरून पैल निघून मंदिरात शिरला आहे. आपल्या इथल्या अस्तित्वानं त्याची समाधी भंगेल की काय असा एक दचका मनी उभवला आणि मावळला. मंदिराबाहेरूनच जगदीश्वराला नमस्कार करून समोरच्या दारातून अवघे पैलच्या समाधी पुढे उभे राहिलो. मस्तक झुकवली. तिथं तो राजा किती वर्षांपासून विश्रांती घेत होता. चिरविश्रांती. त्याला विश्रांती घेण्याचा पूर्ण अधिकार होता. तो जेमतेम 50 वरुस जगला. पण या उण्यापुऱ्या 50 वरुसात एकही वरीस कधी तो स्वस्थपणं कुण्या सुरक्षित जागी विसावला नाही. सारखा सतत स्वातंत्र्याची चिंतना करीत इये देशी घोड्याच्या पाठीवर चहू दिशा धुंडाळीत होता. समर्थांनी आईला सांगितलं, चिंता करीतो विश्वाची. यानं त्याच्या आईला सांगितलं की नाही कोण जाणे, पण यानं चिंता केली माय देशाची. असं कल्प मौनपण चिंतिलं. अर्ध घटका असे त्या भावनेनं चिंब होत समाधी समोर थांबलो. मग तसेच शब्द न बोलता माघारी वळलो. पुन्हा बाजारपेठ ओलांडीत मुक्कामावर आलो. मुखावाटे अक्षरही न उच्चारता तसेच अंथरुणावर पहुडलो. पहाटे व्यंकटराव मज्जपाशी आपल्या दमदार खर्जातल्या स्वरात म्हणाले, एन्चॅन्टमेंट असा शब्द इतके दिवस केवळ ऐकला होता. काल रात्री तो प्रत्यक्ष अनुभवला. रायगडाच्या या सुंदर वर्णनाबरोबरच मी आजचं हे वाचन थांबवते. मला आशा आहे आपल्याला हे पुस्तक आवडलं असेल आणि तुमच्यापैकी अनेकांनी वाचलेही असेल, तर त्याच्या पुनर्वाचनाचा आनंदही आपण घेऊ शकाल अशी आशा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया. खूप सुरेख वर्णन आहे. अगदी मनाला भावणारं टचिंग आहे. धन्यवाद. सुंदर सुंदर. काही अडचणी आल्या का? असं अडथळे वगैरे काही ऐकायला नाही ना? शांतपणे ऐकलंय. फार नाही. आणि अतुलने मध्ये मध्ये फोटो घातले होते, अगदी योग्य. खूप छान. आपणच पटकन ती करतोय असं वाटत होतं. छान वाटलं. शांतपणे अगदी छान वाटलं. अगदी आपण त्या काळात गेल्यासारखं वाटत होतं. हो, त्यांचं वर्णनच तेवढं प्रत्ययकारी आहे की आपल्याला अगदी अनुभूती येते त्याची. हो, म्हणजे असं वाटतं की त्या काळ कसा किती छान असेल. हो, खरंच. आणि ते जे काय आसपासचं वर्णन की डोळ्यावर चढल्यावर काय काय दिसतं ते तर अप्रतिम वर्णन. खरंय. अगदी खरं सांगायचं तर या पुस्तकातले कोणते उतारे निवडावेत आणि कोणते सोडावेत अशी माझी द्विधा मनस्थिती झाली होती. कारण काहीच वगळण्यासारखं नाहीये, सगळं पुस्तकच वाचनीय आहे. आम्ही रायगडवर देव कपल बरोबर गेलो होतो. अच्छा, वीणाताई आणि विजय देवांबरोबर आणि राहिलो होतो 2 रात्री तिथे. अरे वा, फारच छान अनुभव असेल तो. माझ्या सुदैवाने मीही बहुतेक यात आलेल्या सगळ्या वर्णनांच्या किल्ल्यांवरती फिरलेली असल्यामुळे मला हे वाचन करताना खूप आनंद होतो. मला स्वतःलाच ते वाचताना खूप आवडतं, त्यामुळं मी मनापासून एन्जॉय करते ते वाचन. असं झालं. ते दिसलंच. ते आम्हाला
पोचलं, म्हणजे नुसतं दिसलं नाही, पोचलं, अगदी इथपर्यंत पोहोचलं. अगदी इथपर्यंत पोहोचलं. हो हो, धन्यवाद. सुंदर सुंदर. मला आनंद झाला शोभनाताई? तुम्हाला आवडलं. हो हो, मी म्हंटल हे खूप आवडले, सांगतात सगळ्यांना खूप आवडले. बोलतात सगळे, म्हणून मी म्हंटल. आणखीन कोणाला काही सांगायचं आहे का? म्हणजे आपण हो हो, कोणालाही शेअर करायचंय, शेअर कोणाला काही करायचं. शेअर करायचंय? मृदुला नंतर बोलू. तू बोल मृदुला, पुन्हा त्यानंतर ऐकायला आता चालेल. वाचन पुन्हा ऐकायला हो. आवडेल. अरे वा, म्हणजे मलाही अंदाज नव्हता की कितपत लोकांना काय वाटेल, असं आम्ही थोडीशी हे होतो, साशंक होतो, पण आवडलं, हे छान वाटलं. हो. पुन्हा आवडेल ऐकायला. हो. आपण प्रत्यक्ष हे अरे वा. आपण चालू होईल ना सभा, त्यावेळेला एकदा बोलू पुन्हा, हे जास्त हो. आणखी छान वाटेल. हो हो, हो केव्हाही. कारण सगळे लोक दिसत असतात नक्की ना नक्की. त्यावेळेला, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि काय होतं हे बरोबर असतं. आहे. हो मृदुला तू बोल. हो, बोलते बोलते. आणखी नमस्कार. कोणाला त्यानंतर सुद्धा सांगितलं तरी सांगू दे, आपण अनौपचारिकच हे करतोय त्यामुळे. हो 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 हो. नमस्कार सई, आज तू मंत्रमुग्ध करून टाकलेस. म्हणजे मला 2 इंग्लिश शब्द वापरायचे, कारण त्याची मराठी शेड मला माहिती नाही. एक म्हणजे डिव्हाइन आणि दुसरं म्हणजे सेरेनिटी. डिव्हाइन आणि सेरेनिटी हे जे इंग्लिश शब्द आहेत त्याची मराठी शेड माहिती नाही, पण ती अनुभूती तू आज आम्हाला 4 किल्ल्यांचं म्हणजे नो डाऊट गोनीदांची भाषा, गोनीदांच्या त्या भाषेतला गोडवा, तुझ्या आवाजाला जो सुंदर नाद आहे, आणि तू जे शब्दांच्या वर वजन टाकत होतीस, असं वाटत होतं कुणीतरी आपली भाची धाकटी बहीण आपल्यासाठी इतक्या गोड आवाजात वाचतीये. म्हणजे सगळ्यांना जे पोचलंय सगळ्यांपर्यंत ते तुझा आवाज आणि तुझ्या आवाजातली सहजता आणि तुझ्या आवाजातला तो एक लढीवाळपणा, ह्या सगळ्यामुळे ते गोनीदांचे गोड शब्द खूप कानाला इतके सुंदर की म्हणजे म्हणून मी म्हंटल की सेरेनिटी आणि डिव्हिनिटी असं त्याच्यात जवळ गेलं. याच्या जोडीला अजून एक गोष्ट सिंक्रोनाइज झाली होती, म्हणजे अतुल स्क्रीनवर शेअरिंग करत होते हो फोटोग्राफ्स, तर ते खूप सिंक्रोनाइज करत होते छानपैकी. म्हणजे इकडे ते म्हणजे गोनीतानी जे वर्णन केलंय ते मला असं वाटतं की आता जो ड्रोन कॅमेरा फिरतो ना, त्या ड्रोन कॅमेरा सारखंच गोनीदानी वर्णन केलंय. आणि फोटोंची निवड पण खूप छान केली गेली अतुलनी. म्हणजे तुम्ही दोघांनी ते फोटो कुठून शोधून काढले मला माहिती नाहीये, पण फोटो, गोनीदांचे शब्द आणि सईचा आवाज असा सुंदर त्रिवेणी संगम झाला. आणि आमचे कानच नाही तर आमचे कान, डोळे आणि हृदय तृप्त झालं. जेव्हा कुठल्याही गोष्टीमध्ये हृदय ऍड होतं, म्हणजे तो प्रेमळ भाव ऍड होतो, तेव्हा ती संध्याकाळ आजच्या सारखी अजरामर होते. म्हणजे ते जे चांदण्यातलं वर्णन गोनीदांनी केलंय की चांदण्यातल्या रायगडाचं चांदणं चिरीत येतोय, ते कलंक शांतता आणि तृप्त तृप्त चांदीण शब्द वापरतायत गोनीदा, आणि ते तू इतकं सुंदर वाचलंस. तसंच संपूर्ण 4 किल्ल्यांचं वर्णन वाचताना आम्हाला अगदी असंच झालं. म्हणजे खूप वर्षांपूर्वी वाचलेली ही गोनीदांचं पुस्तक आज तू म्हणतेस तसा पुनर्भेटीचा आनंद देऊन गेली. पुन्हा एकदा सई, तुझ्या त्या लढीवाळ वाचनाचं खूप कौतुक करते. आणि पार्किन्सन्स मित्रमंडळासाठी तू ही तुझी जी अमूल्य सहकार्य करतेस, आणि आजची संध्याकाळ आमची जी तू नादमय, चित्रमय आणि अतिशय सुंदर सुगंधी केलीस, याबद्दल पार्किन्सन्स मित्रमंडळातर्फे आम्हा सर्वांतर्फे तुझे मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद धन्यवाद. अशीच वाचत राहा. मनःपूर्वक धन्यवाद. आभारी आहे. मला पण थोडं म्हणायचं होतं की तुमचं माझं- नेहमी पार्किन्सन गप्पांच्या खाली नाव असायचं ना, तेव्हा मला वाटायचं की कोणीतरी म्हणजे वयस्कर बाई असेल, म्हणजे 60च्या आसपासची वगैरे असं. म्हणजे कारण वाचन इतकं ते व्यवस्थित अगदी छान लिहिलेलं असतं ना की एकदम असं, म्हणजे माझी इमेज तशी होती. पाहिल्यावर खूपच छान वाटलं. गोड चेहरा आणि वाचन अगदी लयबद्ध. खूप छान फोटोची आवडलं. निवड सईंचीच आहे. फोटो हो का? त्यांनीच निवडले. हो हो, व्हेरी गुड.
पण ते पण सिंक बरोबर छान त्या त्या झालं. वेळेस तिथे आणणं फोटो हा. म्हणजे हे त्यामुळे छान जमलं. हा म्हणजे ते कौशल्य अतुलचं आहे, तेवढं मात्र अगदी म्हणजे मान्य तुम्ही करायला पाहिजे. जसं म्हणजे ही करत कल्पना बोलत होता तसं ते. अतुलनी सुचवली. म्हणून मी म्हंटल त्यांनीच सुचवली. नाही, त्रिवेणी संगम यासाठीच म्हंटल ना. खरंच म्हणजे आणि हे सगळं असं सुंदर मेळ नसता जमला तर मग माहिती नाही, पण तो तो हा, नुसतं माहित बोलणं आहे ते असतं ना विषय. तरी एक वेळ रटाळ झालं असतं. नुसतं नाही नाही बोलणं नाही असतं ना, हो पण आज काही फोटोंबरोबर असं ते एकदम disturbance नाही नाही, अप्रोप्रिएट झालं म्हणजे. सगळं सुंदर झालं. म्हणजे ती गोनीदांची भाषा सुद्धा तितकीच लढीवाळ आहे, गोड आहे. हो खूप हो, खूप वर पावते खूप होऊया, हो दो चौ, नंतर हो वीणा आमची वरुस 2 वर्षाची असेल, हो जथ्याच्या जथ्था रायगडावर पावता झाला, कोकणी शब्द आहे पावणं. म्हणजे हे हो इतकं गोड लागलं कानाला. त्या साऊच्या झोपडीतलं वर्णन, त्या वर्णन अगदी खरं. बाळू शेडगा काही रडतायत हे पण अगदी डोळ्यासमोर आलं की त्या काय हो, त्याला झालं असेल त्या तर. रडतायत मीराताई. खरंय खरंय. पुरंदरचा कडा चढताना ते असं काळजाचा ठोका त्यांच्याही चुकला आणि आपल्याही चुकला तो वाचताना. खरंय, अगदी खरंय, अगदी खरंय. डोळ्यासमोर अगदी असं चित्र उभं राहतं. हो अगदी हो अगदी छान अगदी. वाटतं. आणि सईला त्याची आवड आहे आणि सईने ते इतकं मनापासून, सई म्हणजे यू होल हार्टेडली हॅव डन अ अमेझिंग जॉब. खरंच खूप छान थँक्यू झालं. सो मच. आय एम ग्लॅड यू लाईक्ड इट. आणि आज व्हेरी जी मच पाऊस पडला, व्हेरी मच. इट इज तरी बियॉन्ड, तुमची म्हणजे काही खराब तुटली नाही आणि सगळं व्यवस्थित झालं. एक सेरीन खंड एक्सपिरियन्स नव्हता आला. त्याच्यात. आता लिंक तुटते, पाऊस पडला की काहीतरी गडबड होते, तसं हो काही झालं नाही. हो, आवाज छान आहे, व्हॉइस ओव्हर करायला हरकत नाही. थँक्यू. आणि गाणं पण छान करतेस? म्हणते बरं का, गाणं पण छान नाही म्हणते. नाही करत नाही, पण मी करेन, विचार करेन त्याचा. हा. मला आणि तेच. अतुलला थोडीशी शंका होती की हे थोडं दीर्घ होईल आणि सगळा काय एकत्र घ्यायचं म्हटलं तर ते थोडंसं लेंदी होईल का, अशी थोडीशी आम्हाला शंका होती. पण सुदैवानं तसं झालं नाही असं दिसतंय. बरं वाटलं नाही ऐकून. नाही, वर्णन खूप छान होती. एकतर त्यांची भाषा, गोनीतांची भाषा खूप छान होती, ती हे होत नव्हती. आणि तुझे आवाजातले म्हणजे व्हॉइस मॉड्युलेशन आणि सगळं खूप छान होतं. आणि चित्र पण दिसत होतं ना त्याच वेळेला, हो हो हो. त्यामुळे हा म्हणजे असं सगळा म्हणजे त्रिवेणी संगम तो योगच छान जुळला आज. आणि पुण्यात तरी आता पावसाळी वातावरण आहे, त्यामुळे ते अच्छा. हो हो हो, म्हणजे या जोरात पाऊस पडलाय. पुण्यात आता मूड, म्हणजे पुण्यातला मूड आणि तू निवडलेली सगळी किल्ल्यांची वर्णनं हे इतकं सुंदर जातंय ना, त्यामुळे आम्हाला अगदी छान वाटतंय. म्हणजे धन्यवाद. हो, म्हणजे आम्ही आता म्हणजे व्यावहारिक जगाच्या पलीकडे एक वेगळ्या अनुभूती आज सगळ्यांना मिळाली, असं नक्की. म्हणजे सगळ्यांच्या मनात तोच भाव असणार आहे. गोनीदा, थँक्यू सो मच. शोभनाताई, अतुल ठाकूर या सगळ्यांचंच श्रेय आहे ते. आणि तुम्ही सगळेजण, म्हणजे तुम्ही सगळे इतके नाही काही नाविन्यपूर्ण आणि कल्पक उपक्रम करत असताना ते खूपच कौतुकास्पद गोष्ट आहे की नाही अशा काही तुमच्या चालू असतात ना गोष्टी की मला अचंबित व्हायला होतं की काय काय सुचत असतं या सगळ्यांना, हे काय काय करत असतात म्हणून. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांचं श्रेय. थँक्यू. शोभनाताईंचे तर आभार आता आम्ही मानायचं सोडूनच दिलंय, कारण हो. रोज आणि अतुलजी नेहमी ही आता म्हणजे इनफॅक्ट जसं आम्ही ह्या दूरस्थ मोड स्वीकारला तसं अतुलजी हे सगळं करतायत. त्यांचे तर कायमचे सगळी अतिशय जवळची आणि घरची माणसं आहेत, म्हणूनच मंडळ अगदी खरंय. खरंय. त्यांनी ही फोटोंची कल्पना त्यांनी सुचवली आणि त्यांनी माझ्याकडून रिहर्सल पण करून घेतली. मुख्य म्हणजे ते इतके असं
हृदयातून करत असतात ना या सगळ्या गोष्टींचं, की मला तेही वाटतं की तुम्ही सगळी एकत्र आलात, तुमच्या सगळ्यांच्या भावना इतक्या सुंदर आहेत ना की तुमचे उपक्रम आपोआप सुंदर होतात. त्यासाठी तुम्हाला काही वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत माझ्या मते. काही अशा व्यक्ती शोधूनच आणतात ना, तिथे उपक्रम छानच होतात. खरंय, अगदी सहमत आहे मी. थांबायचं का कोणाला बोलायचंय? खूप छान वाटलं सई, तू आलीस. पुन्हा म्हणजे किती आणखीन बोलावं तितकं कमीच आहे. पण मला शंका होती मनातून कितपत लोकांना हे होईल, ती म्हणजे निराधार झाली, हे मला छान वाटतं. हो, नाही शोभनाताई, तुमची निवड कशी चुकेल? खरंय. हो ना, शोभनाताईंची निवड कशी चुकेल. छान सई, खूप छान वाटलं. शोभनाताईंच्या तोंडून इतक्या वेळा तुझ्याबद्दल ऐकत होतो. आज प्रत्यक्ष तुला भेटण्याचा म्हणजे व्हर्च्युअली का होईना भेटण्याचा योग आला. खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. माझी सून मलाही कोल्हापूरची आहे. तुमच्या सगळ्यांशी कनेक्ट होऊन खूप बरं वाटलं एकदम. कारण मी नेहमी असं फक्त वाचत असते आणि बघत असते. आता आज मला प्रत्यक्ष तुमच्याशी कनेक्ट होऊन खूप आनंद झाला. भेटत राहू परत आपण. मला आवडेल तुमच्या उपक्रमात सहभागी व्हायला. माझ्या तू आज खूप वेळ काढलास आमच्यासाठी याबद्दल. आणि म्हणजे आज जे काही तुझं जेस्चर आहे आजचं, त्याला खरंच वर्णन करायला आमच्याकडे खरंच नाहीये शब्द. हे मनापासून सांगते, हे दिल से म्हणतात. सांगायचं तिला पण तिने वाचायची आवड लावली आहे बरं का. आणि ती मुलाबरोबर रोज रात्री झोपताना हे त्याला वाचून दाखवते. आणि त्यामुळे त्याला ती आवड लागली आहे. किंवा मध्ये मध्ये थांबत त्यातले काही शब्द आडले तर, किंवा त्याच्यावर चर्चा करत. म्हणजे आता हे विरळा झालंय, म्हणजे की एखाद्या आईने असं वाचनासाठी एवढा वेळ द्यावा, हे खूप विरळा झालंय. तर ती तिची किती पॅशन आहे आणि तिची किती आवड आहे, आणि ती पुन्हा ती पोहोचवती मुलापर्यंत, हे फार छान आहे. हो, काय होतं, गोनीदांची भाषा थोडीशी मुलांच्या वयाला प्रत्येक समजेल अशी नाही आहे अजून. त्याच्यासाठी थोडीशी हे जास्त लागते. नाही, पण ते सौंदर्य स्थळ दाखवायचं. ते जे मी प्रयत्न करते माझ्या परीनं. हो, ते सौंदर्य स्थळ आहे ना भाषेतलं, ते तू मुलाला उलट म्हणजे दाखवायचंच, की हे जर गोनीदांनी प्लेन वाक्य लिहिलं असतं म्हणजे प्रमाण मराठी, तर ते कसं साऊंड झालं असतं. आणि गोनीदांनी हे त्याला तो जो लोकल फ्लेवर ऍड केलाय, त्यामुळे हे वाक्य किती वेगळं आणि छान वाटतंय. अशी सौंदर्य स्थळ उलट तू दाखवत जा, म्हणजे त्याला ते ऍडेड ऍडव्हान्टेज. नक्की. थँक्यू फॉर द सजेशन. माय प्लेजर. कुठे एवढं असं काही फार मोठं सजेशन नाहीये, पण ते महत्वाचं आहे ना, कारण आम्ही वाचताना ते करत असतो. पण तुम्ही सांगितलं तो एक अजून एक प्रयोग होईल. हो, छान. थांबूयात मग आता. लोकांना अजून सई तुला सोडवत नाहीये. अतुलचे खूप आभार. पुष्कळ घेतोय तो आमच्यासाठी. धन्यवाद. आणि अतुलजी म्हणजे असं बॅकड्रॉपला इतकं सायलेंटली काम करतात की त्यांचा व्हिडिओ कधीच ऑन नसतो. त्यामुळे अतुलजी दिसले तरी फॉर फ्यू सेकंड्स असं असतं. आणि सगळीकडे अतुलजी सारी तरफ छाए हुए रहते हैं, फिर भी कहीं दिखाई नहीं देते. आणि आमच्या पूर्ण इन्व्हॉल्व्ह झालेत. आमच्या एक परिवारातले एक होऊन गेलेत. म्हणजे बाहेरचे राहिलेलेच नाही. सर्वांना तेवढंच त्यांच्याबद्दल वाटतं, त्यांना सर्वांच्या बद्दल वाटतं. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आहेत ना ते, त्यामुळे आणखी जास्त त्यांना प्रत्येकाची माहिती आहे. थँक्यू शोभनाताई, थँक्यू. शोभना
शोभनाताई, तुमचे पार्किन्सन्स मित्रमंडळाचे, अतुल तुमचे आणि सगळ्या श्रोत्यांचे मला मनापासून आभार मानायचे आहेत. कारण असं काहीतरी मी पूर्वी लाईव्ह वाचन केलेलं नाही आहे. हा माझा पहिलाच प्रयत्न होता, त्यामुळे मला थोडासा हुरूप आलाय तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे. मनापासून धन्यवाद. नक्की करू शकते तू. थँक्यू सो मच. थँक्यू. करू शकशील आणि करच. पुन्हा एक या नवीन म्हणजे करिअरचं कथा आणि कथा सुधाताईंचं बोलणं झालं त्यावेळेला सुद्धा त्यांच्या छान गप्पा झाल्या. त्यांनी लगेचच परवानगी दिली. हे पण एक छान झालं ना, किंवा त्याच्यासाठी एक म्हणजे खरं तर आज जर अगदी फॉर्मली आभार मानायचे सगळी यादी करायची तर पहिला आपण म्हणजे वीणाताईंनाच पहिले आभार वीणाताईंचे मानले पाहिजे अगदी खरं की त्यांनी आपल्याला परवानगी दिली. म्हणजे इव्हन दो ते पुस्तक पब्लिक आहे तरी सुद्धा वीणाताईंनी त्याच्या अभिवाचन मला दिली. खरंच वीणाताईंचे मनपूर्वक आभार. गोनीदांचे आभार मानणारे आपण कोण? त्यांनी आपल्यासाठी हा मोठा ठेवा ठेवला, तोच आपण आता त्याचा जतन करून त्याचा आनंद घ्यायचा, हेच महत्वाचं आहे. शोभनाताईंचे आभार, अतुलजींचे आभार, सईचे आभारच आभार. आणि श्यामलाताई शेंडे आमच्या मित्रमंडळाच्या फॉर्मल ह्याच्याप्रमाणे अध्यक्ष आहेत, पण अमेरिकेतून वेळेचं हे जरी नसलं तरी त्या आवर्जून उपस्थित असतात आणि त्या आल्या की आम्हाला सगळ्यांना बरं वाटतं. श्यामलाताईंचे पण आभार. जे जे सगळे आत्ता बघतायत त्यांचे, आणि अतुलजी जेव्हा याचं युट्यूबवर टाकतील तेव्हा पुन्हा बघणाऱ्या सगळ्यांचं, जे जे व्ह्युअर्स असतील त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. असंच लोभ राहू दे सगळ्यांचा पार्किन्सन्स मित्रमंडळवर. नमस्ते. नमस्ते. खूप छान. नमस्ते.